नमस्कार मित्रांनो, मी लोटोपट सेल्स ऑफिसर ऋषिकेश गोंगे. मी आज रामराव कदम यांच्या टोमॅटोच्या प्लॉटमध्ये आलो देगावला. त्यांचा टोमॅटोचा प्लॉट पाहून घ्या किती जबरदस्त झालाय. तुमचं नाव की सांगा. रामराव किशनराव कदम, राहणार देगाव. लोटोपट कंपनी पूर्ण ट्रीटमेंट आहे पुरो यायचे साहेबाच्या हातावर कार्यक्रम केलेला आहे. पूर्ण ट्रीटमेंट आपली आहे. माल वगैरे बघून घ्या. प्लॉट की एक नंबर सेट झाला त्यांचा. थंडी टायमात बी थंडी टायमात अजिबात पोकळा नाही, काही नाही, फ्रेश प्लॉट बिलकुल एकदम. बघू किती जबरदस्त झालंय. आपलं म्हणून सांगा. नमस्कार, माझं नाव गजानन बापूराव कदम. आमचे बंधू आहेत रामराव किशनराव कदम आणि आमच्या शेतकऱ्याचा ग्रुप आहे 7-8 शेतकरी. आम्ही सोबत माळवा असो की आमची पपई असो की हळदीला असो, आम्ही हे लुटोफरचं सोबत वापरलेलं आहे. तर ज्यावेळेस आमच्या रामराव पाटलानं हे त्रिशक्ती 20-20 पहिल्या स्टार्टला हा 2 किलो या प्लॉटला वापरलेला आहे. त्याच्यानंतर साहेबांना एक बॅलेन्स, हे बॅलेन्स एक 500 ml या प्लॉटला सोडा म्हणले, ते पण सोडलेलं होतं 8 दिवसाच्या नंतर. त्यानंतर हायपी 15-30-15 हा ग्रेड सुद्धा 2 किलो वापरलेला आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी ही ऊर्जाची फवारणी याने घेतलेली आहे आणि ऊर्जा ड्रिपनं सुद्धा यानं पहिल्या वेळेस दिलेला होता. आणि त्यानंतर हे एक यायचंच कुमॅक्स आहे, कुमॅक्स सुद्धा या प्लॉटला आपण सोडलेलं आहे. आणि तुम्ही पाहू शकता थंडीच्या पिरियडमध्ये याला आपण सक्षम एक सल्फरचा ग्रेड, त्यामध्ये एन आहे, पी आहे आणि सल्फर 16% हा ग्रेड या ठिकाणी सोडलेला आहे. तुम्ही हा प्लॉट पहा, याला माल किती आहे. कॅमेरा दाखवा, माल दाखवा त्यांना. माल घ्या, हे बघा, याची साईज पहा, मालाची साईज पहा आणि हा माल पहा. हे माल बघा, एवढा नंबर 1 माल याला सेट झालेला आहे. आज हा प्लॉट एकदम सुंदररित्या तयार झालेला आहे. माझं एवढंच म्हणणं आहे की देवाने सुद्धा या प्लॉटला भविष्यात आता चांगलं मार्केट लागाव, या बसून अनेक शेतकऱ्याला हा असा टमाट्याचा प्लॉट करण्याची इच्छा व्हावं, हीच मी ईश्वराला विनंती करतो. की आता इथून समोर सध्या भाव पडलेले आहेत, भाव वाढतात. आमच्या शेतकऱ्याला सुद्धा आम्ही प्रेरणा देत असतो की भाव काही असो, आपण फळ तयार करायचं आणि पिकवायचं. धन्यवाद. धन्यवाद. तुम्ही सगळ्याची म्हणून सांगा घ्या त्यांनी सगळ्याची तिथून आपण नंतर कसे फरक पडतो तुम्हाला. हळदी सांगा. नमस्कार, मी गोविंद नानाराव कदम. आम्ही सुरुवातीपासून साहेबाच्या हातावर हळदीची ट्रीटमेंट घेतलेली आहे आणि याने सांगितलं की रासायनिक खत अजिबात वापरायचा नाही. मी जसं सांगेल तसं मार्गदर्शन करायचं. तर याने आम्हाला DAP पासून सुरुवात केलेली होती. 3 वेळेस DAP दिलं. आम्ही रासायनिक खत कमी केला आणि फवारणी घेतली, ड्रिचिंग केली आणि DAP सोडलं. आता लास्टचं DAP सोडलेलं आहे, KSDF. आता नंबर 1 तर आम्हाला म्हणजे एक शेंगा अशा लांब झालेल्या आहेत, फणी पुन्हा आकार मोठा झालेला आहे. तर एकदम 100% आम्हाला रिझल्ट आलेला आहे DAP पासून. धन्यवाद. मी बंडूलोबाजी कदम बोलतो आहे. याची मी हमेशाच घ्यालो, बरेच दिवस झालं. तर